नंदची पोरं आहेत आणि महागारी घालवायची. जर असं आपण केलं तर आपल्या नात्यातला गोडवा कसा राहणार ग, प्रेम कसं राहणार नात्यातलं सांग मला. मामा तर दिवसभर बघायला नसतोयच, मामीच्याच भरोशावर ठेवतील की ग पोरं. तर मग आपण असं रागराग केला तर पोरं परत येतील काय सांग. काय करते ग? काय नाही बघ, कामं चालू आहेत, संध्याकाळचा आवरावरी करायची. बाहेर जावा की खेळायला तिकडं. बापरे, बास बास आता बास, बाहेर जाऊन खेळा. बास आता बास. बापरे, कसा आहे आमच्यात सारखा पसारा चालू आहे. काय आगावायचं तुझ्या नंदाची पोरं? पोरं म्हणल्यावर बघ, आता लहान लेकरं म्हणल्यावर बस की ये लहान लेकरं म्हणल्यावर तेवढं राहतेच ग. कशाला आणले ती घालावी मागले? नको बाई असं. हा, ती लय दमवते, त्याला कशाला बोलवायचं, त्यांच्या कोणी उसाबऱ्या करायच्या. असं जर म्हणलो तर आपलं नातच टिकणार नाही ना. ननंद भाऊजे, भाच्या असं ह्यात प्रेमच राहणार नाही ना. आपण असं हिडी केल्यावर प्रेम पण राहिलं पाहिजे. नाती गोती केलेत कशाला, काय माघारी घालवायला केलेत वय. आणि ही पोर कायम थोडी आपल्याजवळ राहणार आहे. वर्षातनं सुट्ट्या लागल्यावर शाळेला ती पण आपल्याकडे येणार. आणि त्यात पण जर मामी आणि आपण पण कुणाची तर ननंद आहे, आपली पण पोरं सुट्टीला जाणार. हा, गोड बोलून ही 4च दिवस असतात. आणि मी स्वतः बोलवून घेतलेत, मला आवडतं बाई. मला असं घरी कुणी आलेलं ही जास्त आवडतं. काय थांब जरा, काकू आले बोलतीये. झालं नाही तुझं आवरलं का नाही? तुमच्यात कोण नाही येणार सुट्टीला? तुझ्या नंदांची पोरं ही नाही होय? आमच्यात येते दरवर्षी आणि मी आवर्जून बोलवते. काही नाही करत दिवसभर. मग उन्हाचं पण तर नाही बघ, बाहेर पण ऊन असते. आत्ता खेळायला गेलेत बाहेर, दिवसभर किती पसारा करायचा तेवढा करा म्हणत असतील. परत संध्याकाळी आता एकदाच आवडून घ्यायचं. ती तर कुठं जाणार ग बिचारी, बाहेर तर एवढा उन्हाळा कडक चालू आहे, त्यांनी तर बाहेर काय खेळायचं सांग. बरोबर आहे का नाही? घरात पण आपण सारखं ओरडायचं, हित्त पसारा केला तित्त पसारा केला, त्या लेकरांनी कुठं जायचं मग? हा, आणि हेच खेळायचं वय असते ग. आपण आता 8वी 9वीला गेल्यावर असं उड्या मारते ती का पोरं सांग. उठा म्हटलं तर एका जाग्याने पोरं उठत नाहीत, एवढी लाजाळू होते. मग कशाला आपण हे करायचं? हेच वय असते ग, उड्या मारून खेळायचं. मस्त आणि चेष्टा करते माझी, मी हसती ना असं. मग जास्तच करणार मामीला. म्हणून जाणार आहेत आता, फोन यायला लागले त्यांच्या आईचा. पण मीच म्हणले राहू द्या, परत एकदा शाळा सुरू झाल्यावर मग परत येत नाहीत ग. परत त्यांचे क्लास, ट्युशन. मग किती पण म्हणलं मामाकडे जायचंय तर मग आमच्या ननंदबाई पाठवत नाही त्या. म्हणून म्हणलं राहू द्या, महिनाभर राहू द्या म्हणले मी. चांगलं पोरं गेल्यानंतर मग मी सुट्टीला जाते. एवढं काय आता आपली गडबड आहे का? या पोरांना जरा राह वाटलं का शेवटी मग आपण पण जायचं थोडं 8 दिवस. त्यांना पण राहायला मिळते, मग आपली पण. आणि आमच्या पोरांना पण करमते ह्यांची पोरं आल्यामुळे, आमची नंदेची. काय नाही मग चांगलं वाटते. रागराग करायचं नाही बघ, तुला सुद्धा सांगते मी. तुझ्यात सुद्धा आली ना तू अशी रागराग करूच. मला म्हणलीस का नाही आता कशाला आणली ती, तसं करत जाऊ नको. आपल्यात ती काय कायमची येत नसते, तेवढं 4 दिवस हाऊस असते ग. एक मामाच्या गावाला जायची उन्हाळ सुट्टीला, मामा मामी. आजीला काय आता होत असते काही सांग, मामीवरच डिपेंड असते घरातलं सगळं. त्यामुळे मामी अशी जर खिसखिस करायला लागली, रागराग करायला लागली, कशाला आपल्या घरी कोण येईल ग परत? येणारच नाही ना. मग तसं करू नको. येणार असली तरी येऊ दे. पण तुझ्या बोलण्यातनं कळलं मला ग, तुझं किती निगेटिव्हिटी भरली तुझ्यात नंदांच्या पोरांविषयी. म्हणून सांगते तुला, राग येऊ देऊ नकोस. ती काय आपल्या घरी रोज येत नाही. बस बस की, काय चाललीस? बस चहा ठेवते अगं, बस बस.